नमस्कार, नाशिकचा शेफ या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण प्रोटीनने एकदम भरपूर अशी रेसिपी बघतोय। तर काय करायचं, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी मसूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ ही आपल्याला घ्यायची आहे। आणि याला ना एक 2 पाण्याने ना स्वच्छ अगोदर धुवून घ्यायची। हे बघा, आता स्वच्छ धुतली। आता त्याच्यामध्ये ना 1.5 ग्लास पाणी आपल्याला टाकायचं आहे, 1.5 ते 2 ग्लास। अर्धा चमचा हळद त्याच्यात टाकायची आहे, थोडंसं मीठ आपल्याला त्याच्यात टाकायचं आहे। तर 2 ग्लास पाणी मी त्याच्यात ॲड केलेलं आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं एक वेळेस। आणि आता कुकरमध्ये ना याच्या 3 ते 4 शिट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे। डाळ पूर्ण गाळून घ्यायची, आपल्याला पूर्ण गाळली पाहिजे, एकदम बारीक अशी शिजली पाहिजे बरं का। तर बघा 5 ते 6 शिट्या मी त्याच्या करून घेतलेल्या आहेत। आणि डाळ बघा आपली एकदम गाळगाळ झालेली आहे। अशीच डाळ करायची आपल्याला। आता त्याच्यामध्ये ना आपल्याला 1 ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे, थोडीशी ना पातळ करून घ्यायची। तिला मिक्स करून घेऊ एक वेळेस। तर आता एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये आपल्याला ना थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि ते एकदम व्यवस्थित गरम करून घ्यायचं बरं का। आता त्याच्यामध्ये ना अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि थोडंसं हिंग टाकायचं आहे। आता एक मोठ्या आकाराचा कांदा एकदम बारीक चिरलेला त्याच्यामध्ये एक सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। कांदा आहे ना थोडासा जास्त ठेवा बरं का। जर कांदा छोटा असेल ना तर 2 घ्या, मीडियम आकाराचा असेल तर, मोठा असेल तर 1 घ्या। त्याच्यामध्ये ना एक 3 ते 4 ना लाल सुकलेल्या मिरच्या टाकायच्यात आणि 1 चमचा ठेचलेला अद्रक लसूण टाकायचा बरं का। अद्रक लसूण ठेचलेलाच टाका आणि त्याची चव बघा एक वेळेस। आता त्याला 1-1.5 मिनटं ना मोठ्या आचेवर फ्राय करून घेऊ आपण। आता त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराचा टोमॅटो असा बारीक चिरलेला फ्राय करून घ्यायचा आहे। हे बघा आता मस्त फ्राय झाले। आता त्याच्यामध्ये 1 चमचा काश्मीरी लाल मिरचीची पावडर टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर टाकायची, अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा व्हेज ग्रेव्ही मसाला टाकायचा आपल्याला त्याच्यात। त्याला देखील फ्राय करून घेऊ मस्त मोठ्या आचेवर। थोडंसं पाणी टाकू त्याच्यात, म्हणजे तो तळाला लागलेला जो मसाला आहे ना तो पण एकत्रित होतो। हे बघा आजूबाजूला मस्त तेल सुटलं आहे, याचा अर्थ आपला मसाला छान फ्राय झालेला आहे। आता त्याच्यामध्ये ना एक 2 चमचे ना चक्का दही टाकायचं बरं का। चक्का दही, आंबट दही नाही। चक्का दह्याने ह्या डाळीचा फ्लेवर एक वेळेस तुम्ही ना टेस्ट करून बघा। आता याला कंटिन्यू आपल्याला मिक्स करत राहायचं, जेणेकरून दही आपलं फाटणार नाही। हे बघा आजूबाजूला तेल दिसतंय, इथे मस्त सुटलेलं आहे आणि आपला मसाला एकदम जबरदस्त रीतीने एकत्रित झालेला आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना ही डाळ आपली टाकून घ्यायची सगळी। कुकरमध्ये पाणी टाकून ते पण टाकून घ्यायचं आहे थोडंसं। आता याला ना मिक्स करून घेऊ हळूहळू। ही डाळ आहे ना मित्रांनो, तुम्ही एक वेळेस खाऊन बघा अशा पद्धतीनं जशी मी बनवतोय ना। तुम्ही ना नॉनव्हेज वगैरे सगळं विसरून जाल, इतका जबरदस्त तिचा टेस्ट लागतो। तर त्याच्यामध्ये आपल्याला बटर टाकायचं आहे। बटर थोडंसं जास्त टाका बरं का, मस्त एक नटीनेस लागतो त्याने। आणि मीठ वगैरे टाकून थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर। आणि याला आता मेल्ट होऊ देऊ बटरला मस्त। बटरने बघा किती मस्त शाईन येईल त्याला। मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकून आपली डाळ फिनिश करायची। तर आपली डाळ इतकी सुंदर लागते ना, तुम्हाला खरंच सांगतो। तुम्ही एक वेळेस फक्त याला बनवा। मी जसं व्हिडिओत सांगितलं की नॉनव्हेजसुद्धा फेल याच्यासमोर।
चपातीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत, ज्याच्यासोबत खायचं त्यासोबत तुम्ही याला खाऊ शकता. आणि अशा सुंदर प्रोटीनने भरपूर अशा डाळीचा बढियापैकी आस्वाद घ्या. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.